सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मालवण भाजपच्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र खोटं आहे, निलेश राणेंनी गंभीर आरोप केला। शिल्पा खोत 7 नोव्हेंबर पर्यंत मराठा आणि त्यानंतर ओबीसी झाल्या। निलेश राणे यांनी आता खळबळजनक आरोप केलेला आहे। बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा खोत ह्या 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मराठा होत्या। त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या, म्हणून मी बोललो खोटं बोलणार नाही, खोटं बोलून कधीच सुरुवात करायची नसते। मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून, मी बोललो 7 नोव्हेंबर 2025 आणि नंतर मग ते सगळे जुने फोटो होते, एक मराठा लाख मराठा, बरोबर मी पण मराठा झालो। सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो, अचानक ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी हे मी माहिती काढायला गेलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।